गाईज वेलकम बॅक टू नेक्स्ट डे अँड नेक्स्ट व्लॉग ऑल्सो. कशा आहात सगळे? होप सो सगळे स्वस्त असेल. तर मी पण स्वस्त आहे आणि आज मस्तपैकी इकडे गावाकडे आभाळ आलेलं आहे. आज तर एकदम फुल्ली पावसासारखा मोसम झालेला आहे आणि गौरव गेला आहे शेतामध्ये. तर गौरवसोबत मी पण जाणार होती, बट आम्ही जाणार आहे लेट. त्याचं कारण की जेवण वगैरे व्हायचंच आहे आमचं आणि माझी आत्ताच आंघोळ वगैरे झाली. गौरवची तर आंघोळ पण व्हायची आहे. तर तो गेला आहे दादासोबत. तर दादासोबत तो शेतामध्ये यासाठी गेला कारण आता आभाळ भयंकर आलेला आहे, बाहेर बघू शकता तुम्ही. तर त्यामुळे शेतातलं काहीतरी आणायचं होतं थोडं, तर गाडीवर पकडायसाठी गेलेला आहे. आणि ते आलं की मग आम्ही जेवण वगैरे करून मग आम्ही परत जाणार शेतात. आज शेतातला व्लॉग बनणार कारण आम्ही नागपूरला जायच्या आधी ठरलं होतं की एकदा शेतातला व्लॉग बनवणार. आम्ही नागपूरला जायला वेळ आहे सध्याच, कारण आजच जायचा प्लॅन होता, पण आज मला थोडं ठीक नाही वाटत होतं आणि मला बाईकवर बसणं कम्फर्टेबल नाही होतं. त्यामुळे मग आम्ही नाही निघालो आणि लवकरच आम्ही या हप्त्यामध्येच आम्ही नागपूरला जाणार आहे. तर बघू आता कधीचा मुहूर्त निघतो, कारण गौरवचं कसं जरा डे शिफ्ट असल्यामुळे आमचं जरा नागपूरला जायचं थांबून राहिलेलं आहे. तर गाईज गौरव आला आहे थोडा वेळ झाला आणि आम्ही केलं आहे जेवण वगैरे आणि आम्ही निघणार आहे आता शेताकडे जायला. दिसलाय गौरव? आम्ही जातो आता शेताकडे, कारण 1-2 हप्ते मागच्या हप्त्यात गेलो होतो. मागच्या हप्त्यात नाही, 2-3 हप्ते झाले गेलोच ना आम्ही शेतात. तर जाऊन येतो. चना सोंगणे आणि चना काढणे तिथे ते चालू आहे. इकडनी खराब नको करू पाणी. माझे पाय तर क्लीन करू. जाऊ का तू आपल्या काय सांगू राणी मला काय सुचना सांगू राणी. आपल्या बैलांचा आवाज येत आहे तेव्हा काय गाईज. चालता आम्हाला एक गड्डा भेटला. त्या गड्ड्यात काहीतरी आहे. बापरे किती खोल आहे. नक्कीच काहीतरी असायला पाहिजे याच्यामध्ये आहे ना. सब गड्डेच करून ठेवले वाटते. बघ ना, दाखव ना. हे बघा गाईज, तुम्हाला ना घंट्यांचा आवाज येत आहे ना. हां ये ना तू पण. तर गाईज तुम्हाला घंट्यांचा आवाज येत असेल तर बैलांचा आवाज आहे आणि आपले बैल लगेच ओळखता येतात. कुठेही घंट्यांचा आवाज आला त्यांच्या गळ्यातल्या की समजून जायचं की हे बैल आपले आहे. आणि एवढी ओळख झाली लहानपणीपासून आपल्या बैलांची आणि काकाकडल्या बैलांची की लगेच सांगू शकते की हे काकाकडले बैल आहे. तू बोलत असते तुम्ही ओळखतच ना का आपला बैल आहे म्हणून. हे असं आहे, पागल करून सोडतात. आणि तुम्हाला दाखवते बाबा तिकडे आहे शेतात. छान मस्त चना सोंगणं सुरू आहे. आई इकडून येऊ का? अबे इकडून खूप घसकट आहे. इकडून ये, इकडून. हो मागे. पूर्ण खाली झालंय शेत. बघू शकता गाईज. बघू शकता गाईज आता शेत पूर्ण खाली होत आहे. सगळीकडे चना काढलेला आहे आता. अभी तुमचा पुरा पॅक आहे. तिकडून जाऊ. पुरा पॅक आहे इकडून. गडी काका जेवण करून राहिले आहे ना. तर गाईज तुम्ही बघू शकत आहे चना पूर्ण आता असा सोंगणं सुरू आहे. म्हणजे असं सोंगून ढीक बनवून ठेवलेलं आहे आणि मग
मशीनमध्ये काढल्या जाईल. तर तिकडे आई आणि बाया आहे ज्या सोंगून राहिल्या तुम्हाला दाखवते. आणि इकडे आमच्या गडी दादा जेवण करत आहे. आता हे बघा जवळ आल्यावर राहिलेलं आहे. झालं का जेवण? काय काय आणलं जेवाले? काय आणलं म्हटलं डब्यात? कोबीची भाजी. बाबा कुठे गेले? तिकडे आहे का? बघू शकता असा चना सोंगून टाकलेला आहे. आमचे गडी दादा जेवण करत आहे. गडी दादाने कोबीची भाजी आणली आहे. बाबा नाही सुन राहिले. बाबा तिकडे आमच्या म्हणजे तिकडल्या होता का? तिकडले हा घरच्या. तर तिकडे बाया सोंगून राहिल्या. चला बायाची ओळख चांगला सोंगा. चांगला सोंगा म्हटलं राहायला नाही पाहिजे. तुमचे युनिफॉर्म तर मस्त आहे शाळेचे. मस्त युनिफॉर्म आहे शाळेचे. मला घातलं पॅन्ट व्हॉट्सअपवर नाही यूट्यूबवर. अरे बोरं चांगले. तो भिकाजी माणसं पाहिला का? दाखवला असेल ना. बोरं बघा काहीच. पाहत असते ना बाबू. बोरं पाहिजे. किती बोरं पडले. तर बघू शकता घरच्या शेतात काम करत आहे सगळ्या आईच्या सोबतीने. आणि यांचे युनिफॉर्म बघा. शेतातले युनिफॉर्म आहे. चना सोंगणं सुरू आहे. किती ही वावर कधीपासून लावलं सोंगाले? कालपासून लावला ना. तरी खूप झालं ना. आज नाही होत एवढं. पूर्ण शेतातलं आता कळलं झालं आहे. चना सोंगून इकडे वाचा. आम्ही कौंडण्यपूर गेलो होतो तो पण ब्लॉग टाकलाय. आत्ताच गेलो होतो 2-3 दिवसाआधी. हो पाहते तो पाहते. महेंद्र पाहते. हा कौंडण्यपूरचा पण आहे पहान. सगळ्यात जास्त तोच गेला ब्लॉग. इकडची गंमत झाली. आता आता तिकडून कुठून जावं लागेल आपल्याला? आई इथून जाता येते ना. इकडून चनाच आहे. इथून मग आपण रस्ता आहे. नाही. ते इकडे गव्हाचं शेत आहे घरचं. आणि बाबा तिथे काम करत आहे. आणि मला चष्मा लागला. तर हा 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 वा वा. मला चष्मा काहीच दिसत नाही आहे. मस्त वाटते. मी एवढ्या दूर येऊ का? काटे असेल ना. थांब थांब एक. तर गाइज आता इकडे आलो आहे आम्ही नंगे पाव गहू के खेत में. गहू के खेत में आए हैं. सांडशी ना लक्षात ठेव. बघा पाणी इथपर्यंत आलं. शेवट तिथून इकडून चाललं इकडे बघ. कोणतं हे का त्याचं? कम जाऊन राहिले पाय. एक काम करायचं पाणी पुढं. मग पाय जाऊन राहिले काही तिथे. पण पायाची मसाज होते
शेतकरी लोक कसे काम करत असेल. तर अशा पद्धतीने ओलीस केले जाते. आता आधी या साईडनी केलं, आता इथून इकडे ओलीस करण्यात केलं. मस्त पाणी कॅनलचं पाणी आहे. हां गड्ड्यातलं कारभारी तेच नाही रील बनवत आणि नाटक करतात. रील बनवली का रील बनवली. तर गाईज ही माती आता एवढ्या फोर्समध्ये बघा किती निघते. बघा किती फोर्स आहे माझं बोलून. तिकडे वलीत व्हायचंच आहे. वलीत म्हणजे असंच पाणी देणं गव्हाला सगळं कंटिन्यू इथनं पूर्ण शेवटपर्यंत पाणी जातं. तर तू स्पेक लाव, नाही तर खूप डोळे असे बेकार डासारखं असे पडेल ना तुला. तर काही अशा पद्धतीने गव्हाला पाणी दिलं जातं. शेवटपर्यंत ही पाणी जातं आणि शेवटपर्यंत पाणी गेलं की बाबा तिकडे उभे आहे, तिथून बघतात आणि मग इथून पाईप तिकडे पलटवला जातो. तर असं करून पूर्ण गव्हाला पाणी दिलं जाणार आहे. इथपर्यंत देऊन झालेलं आहे, तिकडे द्यायचं आहे. हे सगळं बाकी आहे. तर अशा पद्धतीने कामं करावं लागतं. आणि ऊन पहा किती पडत आहे. अरे बरीबात चप्पल धुवून राहिली इथे. पेटला बेटा तू. अभी तो मैं शहरातलीच लडकी होऊन आई चालली. आईच्या वावरात चालतं नाही ना. घरी चालतं. हो आता काय किती वाजले किती आता. 2 वाजले आता. स्वतः वॉच घालून आहे मला विचारते वाजले किती. आईला सांगून देऊ आणि इथूनच सांगता येते ना. हे पण नाटकं पाहिजे. हा ते जनावर तिकडे मेलं आहे आणि हे इकडं पाहिजे नाटकं एवढ्या दूर 100 फूट कुठे गेली. हे पोट्टी 100 फुटावरून तोंडाला बांधून आहे. चल तयारी आहे ही. तयारी कायची तयारी. तर अशा पद्धतीने नाही आम्ही शेतातून आलो आहे आणि जर स्मेल येणं चालू होईल. वर पा काय त्याच्या वर पा मस्त बांधलं ना विहिरीवर. म्हणजे इथं कशासाठी बांधलं तुम्ही. ऊन एवढी डेंजर आहे आणि सोबतच इथे डेंजर काहीतरी आहे. इकडे इथे आणून ठेव, सुकून तरी जाते. सो फायनली घरी पोहोचला आणि घरी पोहोचल्यावर एवढं थंड आणि मस्त वाटत आहे ना. कसं वाटते उन्हात गरम आणि उन्हात कसे राब कष्ट करावं लागते. शेतकऱ्याचं जीवन भारी आहे. थंड पाणी पितो आता, खूप तहान लागली. मी आधी छोटा खोडत बसली, मग नंतर बाबांनी सांगितलं थोडा मोठा खो. फॅन लावून 2 मिनिट. काय गरम होऊन राहिलं तर उन्हाळ्यासारखं. थोडं मस्त पाणी आण ना. पाय खूप घाण झाले यार माझे. ते भेगामध्ये पूर्ण हे गेली माती. आणि इकडे आलो ना तर पूर्ण भेगा पडल्या. आणि आता उन्हाळ्याचं खूप भेगा पडते. तर गाईस इकडे बघा हे बंदर काय करत आहे.
आणि बंदर आले होते, हाकलत होता का तू? शेंगा खाल्ल्या? तर मुंगण्याचं झाड आहे इथे, मुंगण्याच्या शेंगाचं. आणि बंदर आले काहीच शेंगा ठेवत नाही. पोळा कावर फेकला? उचल कुठे गेले? कोण माहिती? तर गाईज खूप आहे ना, मोठ्या मोठ्या आहे ना बाबल. आम्ही तोडणार आहे आता मुंगण्याच्या शेंगा आणि खूप मोठ्या मोठ्या झालेल्या आहे. माय फेवरेट इज मोरिंगा. मोठे आहे ना ते, दुरून दिसते छोटी पण आहे मोठी पण. दाखव. अरे ही कशाला तोडली रे बाय? सूप होते त्याचा. थांब. वाव वाव वाव. घे जवळ. मिशन सक्सेसफुल. मिशन सक्सेसफुल. थांब. नको फांदी नको तोडू. थांब 1 मिनिट. थांब. हे घेऊ दे. थांब. हे घेऊ दे. लवकर घे. ती घे ना. नाही ती नाही ना, ती लहान आहे. ती वाली सोडू नाही. सोडली. दाखवू नको कोणाला. हां इकडेच ठेव. याची कटकन तुटते. अरे चमायची. अबे इकडे ये ना बे. त्याला पोळी दाखवलं की पळते ते. अभि ते काकूच्या अंगावर चालला होता ते. असं धंदाड पाहिजो. मोरिंगाच घेऊन जाईन. शेंगा बघा किती तो चोरल्या पोटीला. तर गाईज मगाशी तुम्ही टेरिसवर बघितलं असेल आम्ही काय करत होतो. मुंगण्याच्या शेंगा तोडल्या मी आणि काही पाला तोडला होता मुंगण्याचा. तर मुंगण्याला इंग्लिशमध्ये बोलतात की मोरिंगा. सो मोरिंगा हा हेल्थसाठी खूप बेनिफिशियल आहे. म्हणजे खूपच जास्त, म्हणजे असं समजू शकता तुम्ही, हेल्थचा गोल्ड आहे हा मोरिंगा. इज ऑल्सो नोन एज सुपरफूड. आणि खरंच मोरिंगाचं तुम्ही पान खाऊ शकता, सूप पण पिऊ शकता. हां, शेंगाचं सूप पण बनते छान. आणि सूपची पण एकदा रेसिपी टाकेल मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सूप कसं बनवायचं ते. आणि हेल्थसाठी खरंच खूप छान आहे. नक्की एक झाड तर याचं नक्की लावा तुम्ही. रेसिपी बनवशील तर म्हणून मोरिंगाचं एक झाड तर असायलाच पाहिजे घरी. कारण जर तुम्ही हेल्थला घेऊन खरंच सिरियस असेल तर, कारण हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे. म्हणजे अशा कोणत्याच भाज्या नाही आहे, म्हणजे लिटरली सांगतो, पूर्ण आपल्या याच्यात कोणतीच भाजी नाही, इवन नॉनव्हेज कोणतीच नाही. ते जेवढं प्रोटीन मोरिंगामध्ये असते, जेवढं व्हिटॅमिन सी मोरिंगामध्ये असते, तेवढं कुठेच नाही. नॉट इवन लेमन अँड ऑरेंजेस ऑल्सो. मोरिंगा खायला डॉक्टर लोक पण सांगतात. प्रेग्नन्सी नंतर पण मोरिंगाचं सूप वगैरे पिलं जातं. हेल्थसाठी खूप चांगलं आहे.